हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि घराला एक छान असं सुंदर बनवण्यासाठी आपण जे काही घरामध्ये डेकोरेशन करतो, वेली, झाडं, झुडपं वगैरे जे काही डेकोरेशन करतो, तर त्यातलाच एक पार्ट आज आपण एक छान असं सुंदर उंबरठापट्टी म्हणू शकता किंवा सुंदर अशी वेल आपण बनवणार आहोत. तेही उलन मॅट रांगोळी, उलनच्या रांगोळीपासून. आणि ज्यांना कोणाला रांगोळी जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक छान असा प्रकार आहे. पटकन आपण ही रांगोळी आपण दारामध्ये वगैरे ठेवून देऊ शकतो. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे कॅनव्हास वापरलेला आहे. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप नका करू. कारण हे बघा, मी काय काय वापरते ते सगळं व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि परत तुमच्या कमेंट्स येतात की ताई हे काय वापरलं, ते काय वापरलं, नाव नाही सांगितलं. तर खाली मी कॅनव्हास नाही, नानोवन वापरलेला आहे. पांढऱ्या कलरचं नानोवन आहे. आणि त्यावरती हे बघा, हे ठेवलेलं होतं कार्बन. आणि त्याच्यावरती आपण डिझाईन ठेवून अशा प्रकारे डिझाईन जी आहे तर ती ड्रॉ केलेली आहे. या डिझाईन्स तुम्हाला हव्या असतील तर आपल्याकडे अगदी कमी दरामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला जे कोणत्या डिझाईन्स हव्या असतील त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. भरपूर सारे ऑर्डर्स आलेले आहेत. त्या ऑर्डर्स देण्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि बघा, व्हिडिओला सुरुवात करते मी आता. इथं आपण जी डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्या डिझाईनसाठी उलन काढून घेतलेली आहे, कोणकोणती लागते ती. आणि इथं उलन काढून घेतल्याच्या नंतर बघा, इथं मी ब्लॅक कलरने इथं पूर्ण आउटलाईन करून घेते आपल्या कमळाला. तर कमळासाठी इथं ब्लॅक कलरने मी घेते. तुम्ही जर दुसरा कोणता कलर वापरणार असेल तर पांढऱ्या कलरने सुद्धा बॉर्डर घेतली तरीही खूप सुंदर दिसेल. आता ही डिझाईन जी आहे तर ती बनवल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते, तेही तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये पहा. तर बघा, दररोज एक नवी डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येते. दररोज एक नवी डिझाईन, एक नवं पाऊल यशाच्या दिशेनं सुरू आहे. आणि यामध्ये तुम्हा सर्वांची साथ मला मिळावी, हीच माझी इच्छा आहे. तर बघा, इथं मी डिझाईन पूर्ण करून घेतलेत. कमळं जे आहेत तर ते कंप्लीट केलेले आहेत. तर बघा, इथं पूर्ण कमळाला आउटलाईन देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण हिरव्या कलरने जे आपल्या खालच्या कमळाच्या खाली जे देठ वगैरे असतं तर ते कंप्लीट करून घेतो आहे. आणि डार्क हिरव्या कलरने अगोदर त्याला बाउंड्री दिली आणि पोपटी कलर जो आहे फेंट हिरवा, तर तो आतमध्ये भरून घेतो आहे आपण देठ वगैरे. तर आणि त्याच्यानंतर पानांनासुद्धा तोच कलर देऊन घ्यायचा आहे. आणि जो गोल भाग आहे आपण वेलीवरती जो गोल गोल भाग येतो आहे बघा, त्यातलाच प्रकार आहे. तर त्यामध्ये मी खाली हिरवा पोपटी कलर भरून घेतलेला आहे आणि वरती थोडासा वेगळा कलर भरणार आहे. आणि तिथे तुम्हाला जर नको वाटत असेल तर तुम्ही सेमही कलर भरू शकता पोपटी. तर बघा, इथे मी आंबा पिवळा कलर भरला आहे आणि खालच्या ठिकाणी जो आहे तो पोपटी कलर भरून घेतलेला आहे. तर ज्या प्रकारे डिझाईन सुंदर दिसतं तसं आपण करू शकता. तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन आवडतं ते तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकताय. आणि इथं मी जे कलर कॉम्बिनेशन वापरले तेच वापरावं असं काही नाही. आणि ही सुंदर अशी डिझाईन आता गौरी गणपतीच्या वेळेला सुद्धा गौरीच्या समोर वगैरे ठेवल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतं डिझाईन. त्यामुळे बघा, तुम्हाला जर बनवायचं असेल तर बनवू शकता. नसेल तर तुम्हाला रेडीमेड रांगोळी पूर्ण हवी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. तरी ही रांगोळीसुद्धा मी बनवून देते, याच्यासुद्धा ऑर्डर्स घेते. आता गौरी गणपतीसाठी ऑर्डर्स घेणे सुरू आहे. तर इथे बघा, सुंदर सुंदर वेली आणखीनही नवनवीन मी बनवणार आहे. डिझाईन्स वेगवेगळ्या प्रकारच्या खूप दररोज एक नवीन डिझाईन घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा. आणि या अगोदरचे व्हिडिओज पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पाहून घ्या, नक्कीच तुम्हाला उपयोगाला येतील. तर आणि साहित्याची माहितीसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी देत असते. तर बघा, इथं पूर्ण आपलं जे डिझाईन आहे तर ते कंप्लीट झालं आहे बघा. आता फक्त कमळाच्या आतमध्ये आपल्याला जे कलर भरायचा आहे तर तो कलर भरून घ्यायचा आहे आपल्याला. आता कमळाच्या आतमध्ये सुद्धा कलर भरत असताना आपण शेडमध्ये कलर भरायचा आहे. 2-3 शेडमध्ये असा सुंदर दिसतो कलर. तुम्हाला गुलाबी वापरायचा असेल तर गुलाबी वापरू शकता, केशरी वापरू शकता किंवा जांभळा कलर वापरू शकता. कोणत्याही कलरची कमळं आपण बनवू शकतो. तर मी इथं लाल आणि चॉकलेटी कलरमध्ये बनवणार आहे. अगोदर सगळे जे आहे तर ते पाकळ्या वगैरे, पानं वगैरे बनवून घेतलेत सगळे.
आणि त्यामध्ये जो कलर आहे तो भरून घेतलेला आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही जरी अजून सुरुवात जरी केली नसेल तर सुरुवात करू शकता। बिझनेस म्हणा किंवा घरगुतीसाठी घरच्या घरच्यासाठी तुम्ही बनवत असाल तर तेही बनवण्यासाठी सुरुवात करू शकता। त्यासाठी सुद्धा आपल्याकडे किट अवेलेबल आहे आणि यामध्ये कसलंही अवघड म्हणण्यासारखं काहीच नाही। जवळजवळ 70च्या वरच्या ज्या महिला आहेत त्यांचेसुद्धा मला कॉल येत आहेत की ताई आम्ही करू शकतो, आम्ही हे बनवलं आहे ते बनवलं आहे म्हणून भरपूर साऱ्यांचे मला मेसेजेस येत आहेत। व्हॉट्सअपला त्यांनी रांगोळ्या बनवूनसुद्धा टाकल्यात आणि काही काही ताईंनी तर म्हणजे आता आपण काकूच म्हणू शकतो त्यांना, तर त्यांनी तर बिझनेससुद्धा सुरू केल्यात। आता त्यांना जास्त काही बनवणं होणार नाही पण तरीही त्यांनी 1-2 रांगोळ्या असं त्या सेल करत आहेत। तर बघा त्यात करतायत म्हटल्यावर आपल्याला नाही करायला काय झालं, आपण सुद्धा करू शकतो। त्यामुळे नक्कीच सुरुवात करणं महत्त्वाचं आहे। कितीपासून करतोय, कशी करतोय हे याला महत्त्व नाही, सुरुवात करणं महत्त्वाचं आहे। तर बघा इथं मी जे आपण आता डबल शेडमध्ये आपण कमळं बनवणार आहोत त्यामुळे मी डार्क चॉकलेटी जो कलर आहे तो डार्क चॉकलेटी कलर अशा प्रकारे मी भरून घेतलेला आहे। कुठे कुठे थोडा थोडा भरलेला आहे बघा कमळाच्या मध्ये। आता बघा ही मधली जी पाकळी आहे तर ती पूर्ण सिंगलने भरून घ्यायची। आता आपण बघू शकता अशा प्रकारे आणि साईडच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या साईडच्या पाकळ्यांना फक्त एकाच साईडला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे बघा। आता वरचा जो भाग होता त्या भागाला मी लावलेली नाही आहे आणि फक्त साईडच्या भागाला सुद्धा आपण असं लावून घ्यायचं म्हणजे थोडासा शेड आपल्याला दिसून येतो। तर बघा हे असं पूर्ण शेड आता कंप्लीट झालेलं आहे। आता यानंतर तुम्ही दुसराही वापरू शकता। आता या ठिकाणी तुम्ही डार्क जांभळा आणि एकदम फेंट थोडासा लव्हेंडर कलरही वापरू शकता किंवा केशरीमध्ये बनवायचं असेल तर केशरी आणि पिवळं हे कॉम्बिनेशन वापरू शकता किंवा डार्क निळा आणि स्काय ब्ल्यू हे सुद्धा खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसते। तर तुम्हाला जे कोणतं करायचं ते करू शकता। मी इथे लाल आणि चॉकलेटीचं बनवलेलं आहे आणि हे कॉम्बिनेशन कसं वाटते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका। आणि बघा मध्ये पूर्ण भरून घेतले, थोडासा भाग ठेवला त्यामध्ये आंबा पिवळा कलर मी थोडासा भरून घेते। तुम्हाला जर हे बघा पांढरा मी इथं ठेवून दाखवला, पांढरा भरायचा असेल तर पांढराही भरू शकता। तर मी इथं पिवळा भरून घेतलेला आहे म्हणजे जे फुलाच्या मधून जो पिवळा भाग असतो बघा तशा प्रकारामध्ये मी इथं कलर कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे। आणि आता हे एक फूल आपण तयार करून घेतोय। अशाच प्रकारचे राहिलेले बाकीचे जे दोन्हीही कमळाची फुलं आहेत ती सुद्धा आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे। आणि हो सांगणं म्हणजे की जे आपण उलन चिटकवतो तर ते चिटकवल्याच्या नंतर परत तुम्ही थोडंसं दाबत चला त्याला म्हणजे जेणेकरून हे निघणार नाही कसल्याच प्रकारे। आता तुम्हाला वाटेल की ताई हे नॅनोन आहे, हे नॅनोवरती निघेल वगैरे, तर अजिबात नाही। नॅनोवनची क्वालिटी एकदम मस्त आहे, खूप छान क्वालिटी आहे। यावरती मी आता दुसरी रांगोळी बनवते आणि तुम्हाला जरी हवा असेल तर हे सुद्धा घेऊ शकता। प्रत्येक वेळेस मी सांगते हे हवं असेल तर, कारण का आपल्याकडे सगळं साहित्य सगळं मटेरियल अवेलेबल आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगते की आपल्याकडे साहित्य मिळेल। जर तुम्हाला माझ्याकडून घ्यायचं नसेल, जे कॉस्टली वाटत असेल तर तुम्ही अगोदर तुमच्या आजूबाजूला जे मार्केट आहे तर त्या मार्केटमध्ये तुम्ही चौकशी करा आणि तुम्हाला तिथं व्यवस्थित मिळत असेल तर तिथंही घेऊ शकता। जर तुम्ही जाणं होत नसेल, जाऊ शकत नसाल, मिळत नसेल तर माझ्याकडे तुम्ही चौकशी करू शकता, कसल्याही प्रकारचं संकोच नाही। तर हे बघा आता एक फुल कंप्लीट केलं आणि ही सगळी फुलं कंप्लीट करून झालीत। जवळजवळ आपली ही पट्टी जी आहे तर ती पूर्ण कंप्लीट झाली आहे। आता बघा थोडासा मध्ये भाग राहिला होता, डार्क हिरवा कलर भरून घेते आणि ही पट्टी तुम्ही अशीही ठेवू शकता। आता साईडने बॉर्डर करून या साईडने बॉर्डर केल्याच्यानंतर पूर्ण साईडला बदामी कलर वगैरे एक कलर भरून घेऊ शकता आणि टेबल मॅट वगैरे म्हणूनही वापरू शकता तुम्ही ही पट्टी। तर बघा मी आता इथं कट करून घेते, फक्त आपल्याला उंबरठा पट्टी म्हणजे वेल म्हणून वापरायचे किंवा तुम्ही ही भिंतीवरती सुद्धा चिटकावू शकता वेलाप्रमाणे। दोन्ही साईडला 2 दरवाजाच्या खूप सुंदर दिसतात, तुम्ही असेही बनवून भिंतीवरती चिटकावू शकता। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघताय पण लाईक कुणीच करत नाही आणि कमेंट पण करत नाही, प्लीज कमेंट करत चला। तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओमध्ये एका नवीन डिझाईनसोबत, तोपर्यंत
धन्यवाद. थँक्यू.